श्री स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो, तुमचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे. मकर संक्रांती हा हिंदू धर्मातील महत्त्वाचा सण आहे. मकर संक्रांतीच्या दिवशी गंगा स्नान आणि दानाला महत्त्व आहे. या दिवशी काही उपाय करणे खूप लाभदायक ठरते. नवीन वर्ष 2024मध्ये 15 जानेवारी 2024 रोजी मकर संक्रांत साजरी केली जाते. या दिवशी सूर्यदेव पहाटे 2:54 धनुराशीत प्रवेश करेल. त्यानुसार मकर संक्रांतीचा पुण्यकाळ 7:17 पासून ते 6:21 आहे, तर महापुण्यकाळ 7:15 पासून ते 9:06 आहे. आज आपण या व्हिडिओमध्ये मकर संक्रांतीसाठी 10 उत्तम उपाय आणि राशीनुसार कोणते उपाय केल्याने व्यक्तीला अक्षय पुण्य लाभते ते पाहणार आहोत. चला तर मग माहिती देण्यास सुरुवात करते. मकर संक्रांतीसाठी 10 उत्तम उपाय. 1. मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्य त्यागरा शनिदेवावर कोपला आणि आपल्या घरी गेला. असे मानले जाते की या दिवशी पाण्यात काळे तेल मिसळून स्नान केल्याने शनिदेव प्रसन्न होतो. 2. मकर संक्रांतीच्या दिवशी घरी आंब्याच्या लाकडाने हवन करा. यामध्ये गायत्री मंत्राचा 108 वेळा जप करा. 3 अर्पण करा. असे मानले जाते की याने घरात सुख समृद्धी येते, रोग संपतात, तसेच घरामध्ये नकारात्मक ऊर्जा नाश होते. न विसरता स्वामींच्या कृपेने येणारा प्रत्येक दिवस तुमच्यासाठी आनंददायी नक्कीच जाईल. 3. मकर संक्रांतीचा दिवस सूर्यदेवाची पूजा करण्यासाठी सर्वोत्तम मानला जातो. पाण्यात लाल चंदन, लाल फुले, काळे तीळ आणि गूळ टाकून सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण करा. त्यामुळे मान सन्मान वाढतो, करिअरमध्ये सूर्यासारखे चमकते. 4. मकर संक्रांतीच्या दिवशी विवाहित स्त्रिया हळदी कुंकूचा विधी करतात. विवाहित स्त्रिया त्यांच्या विवाहाचे रक्षण करण्यासाठी एकमेकांना हळद आणि कुंकू लावतात आणि विवाहाचे साहित्याचे वाटप करतात. असे मानले जाते की यामुळे पतीचे आयुष्य वाढते आणि सौभाग्य वाढते. लक्षात घ्या की सुहागनासाठी सामग्री 14च्या संख्येत असावी. 5. मकर संक्रांतीच्या दिवशी दानाचे विशेष महत्त्व आहे. या दिवशी तीळ, घोंगडी, लाल वस्त्रे, लाल मिठाई, शेंगदाणे, तांदूळ, मूग डाळ, खिचडी, गूळ आणि काळी उडीद डाळ दान केल्याने शनी, राहू, केतू आणि सूर्याची शुभ वेळ प्राप्त होते. माणूस श्रीमंत होतो. 6. या दिवशी गायींना हिरवा चारा, मुंग्यांना साखर आणि पीठ, माशांना पिठाच्या गोळ्या आणि पक्ष्यांना बाजरी देणे शुभ मानले जाते. त्यामुळे पैसा येण्याचा मार्ग सुकर होतो. 7. मकर संक्रांतीच्या दिवशी मुठभर काळे तीळ कुटुंबाच्या डोक्यावर 7 वेळा प्रहार करा आणि उत्तर दिशेला फेकून द्या. असे मानले जाते की यामुळे रोग बरे होतात, कर्जाच्या समस्येतून सुटका मिळेल. 8. पितरांना नैवेद्य अर्पण केल्याने आणि मकर संक्रांतीच्या दिवशी श्राद्ध विधी केल्यास पितर वर्षभर प्रसन्न राहतात, कुटुंबात वंशवृद्धी होते, वैवाहिक जीवन आनंदी राहते, तसेच आशीर्वाद घडतात. 9. मकर संक्रांतीच्या दिवशी तुपाचे सेवन आणि दान केल्याने कीर्ती आणि भौतिक सुख प्राप्त होते. 10. मकर संक्रांतीच्या दिवशी तुळस, तांबे, सुहाग, साहित्य, तीळ, झाडू खरेदी करणे खूप शुभ मानले जाते. यामुळे प्रगती होते, व्यवसायाचा
विस्तार होतो. मकर संक्रांतीसाठी राशीनुसार उपाय. 1. मेष रास. मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्याची, भगवान विष्णू आणि हनुमानाची उपासना करावी. तसेच श्री आदित्य हृदय स्तोत्राचे 3 पठण करावे. यासह 3 दान करा. यामुळे अक्षय पुण्य प्राप्त होते. 2. वृषभ रास. श्री आदित्य हृदय स्तोत्राचे पठण करा. यासह विष्णू सहस्रनामाचे देखील पठण करा. या पठणामुळे त्रासांपासून मुक्ती मिळेल. तसेच तीळ आणि गुळाचे दान करा. 3. मिथुन रास. भगवान विष्णूसोबत सूर्याची पूजा करा. सूर्य बीज मंत्राचा जप करा आणि नंतर हवन करा. तर शारीरिक त्रासापासून मुक्ती मिळण्यासाठी गायत्री मंत्राचा जप करा. 4. कर्क रास. ज्यांना कोणतेही आजार किंवा कोणत्याही भीती जाणवत असेल त्यांनी आदित्य हृदय स्तोत्राचे 3दा पठण करणे. तर ज्यांना कुठलाही आरोग्याचा त्रास नसेल त्यांनी श्रीराम रक्षा स्तोत्राचे पठण करावे. तसेच धनप्राप्तीसाठी कनकधारा स्तोत्राचे पठण करा. 5. सिंह रास. दानाला खूप महत्त्व आहे. त्यानुसार मकर संक्रांतीच्या दिवशी तीळ आणि गूळ दान करा. यासह तांदूळ, डाळी, बटाटे, भाजीपाला इत्यादी अन्नपदार्थ किमान 9 जणांच्या जेवणाप्रमाणे दान करा. सूर्यबीज मंत्राचा जप करा. 6. कन्या रास. लाल वस्त्र आणि अन्नदान केल्याने धनप्राप्ती होईल. बुध आणि सूर्याच्या बीज मंत्राचा जप करा. श्री आदित्य हृदय स्तोत्राचं पाठ करा. 7. तुळ रास. तुमच्या राशीचा स्वामी ग्रह म्हणजे शुक्रसोबत सूर्याच्या बीज मंत्राचा जप करा. यासह गायत्री मंत्राचा जप आणि खिचडी दान करा. 8. वृश्चिक रास. मंगळ आणि सूर्याच्या बीज मंत्राचा आणि गायत्री मंत्राचा जप करा. लाल फळाचे तीळ आणि उडीद दान करा. 9. धनुरास. गुरु, मंगळ आणि सूर्याच्या बीज मंत्राचा जप करा. धार्मिक पुस्तकाचे तीळ आणि खिचडी दान करा. 10. मकर रास. हनुमान चालीसा आणि श्री आदित्य हृदय स्तोत्राचे पठण केल्याने तुम्हाला अपेक्षित फळ मिळेल. स्त्री सुक्ताचे पठण केल्याने धनाची प्राप्त होईल. 11. कुंभ रास. शनी आणि सूर्याच्या बीज मंत्राचा जप करा. बजरंग बाण पठण करा. उडीद आणि घोंगडी दान करा. 12. मीन रास. गुरु आणि सूर्याच्या बीज मंत्र, तीळ आणि धान्य दान करा. तसेच श्री आदित्य हृदय स्तोत्राचं 3 वेळा पठण करा. तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. तसेच असेच अनेक माहिती ऐकण्यासाठी तुम्ही या चॅनेलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.